आपला आवाज कोकण 24 तास। शांती, प्रेम आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस म्हणजेच ईद-ए मिलाद रत्नागिरी पावस मार्गावरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध मुकुल माधव विद्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला। birthday celebration of our hero Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam. Muslims celebrate Prophet birthday as Eid-e-Milad. Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam was born in Mecca 12th day of Rabiul Awwal, which was on Monday. People decorate mosques, streets, and their homes with lights and green flags. Many Muslims participate in peaceful street processions on this day. A key aspect of the celebration is showing charity and feeding the poor. The festival reminds us of the Prophet's message: peace, mercy, and compassion. Thank you. मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतू प्रकाश छाबरिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या रत्नागिरी पावस मार्गावरील मुकुल माधव विद्यालयात प्रत्येक धर्माचे प्रमुख सण, श्रद्धा, उत्सव आणि आनंदाच्या वातावरणात साजरे केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक धर्माच्या सणाविषयीची माहिती मिळू शकेल। आणि याच पार्श्वभूमीवर पैगंबर जयंती म्हणजेच ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमातून शांती, करुणा, एकात्मता, मानव सेवा आणि सर्वसमावेशकता या मूल्यांचा संदेश देण्यात आला। क्या तुमसे कहूँ ऐ रब के कुंवर, तुम जानत हो मन की बतियां, दारे फुरकत तो आए उम्मीद कब काटे ना कटती अब रतियां। तोरी प्रीत में सुध बुध सब बिसरी, कब तक रहेगी ये बेखबरी, काहे बिगह दुस्तीदा नजर, कभी सुन भी तो लो हमारी बतियां। आपके दर से कोई न खाली गया, आपके दर से कोई न खाली गया, आपके दर से कोई न खाली गया, अपने दामन को भर के सवाली गया, अपने दामन को भर के सवाली गया। ओ हबीबे हज़ी, ओ हबीबे हज़ी, पर भी आका नजर वरना और आके हस्ती बिखर जाएंगे। ताजदारे हरम, ताजदारे हरम। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत पैगंबर मोहम्मद यांच्या जीवन कार्यावर तसेच त्यांच्या शिकवणी आणि संदेशावर आधारित महत्त्वपूर्ण भाषणे सादर केली। दया, मानवता, समानता, करुणा आणि शांततापूर्ण सह अस्तित्व यासारख्या त्यांच्या विचारांवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला। विद्यार्थिनींनी नाथचे भक्तिमय पठणही केले, ज्यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि भावपूर्ण स्वरूप प्राप्त झाले। शिक्षक, माझे प्रिय मित्र मैत्रिणी, माझे नाव जोया आतिक नागवा आहे। मी इयत्ता 9वीत शिकते। आज मी तुम्हाला ईद-ए-मिलादुन नबी या सणाबद्दल 2 शब्द सांगणार आहे। ईद-ए-मिलादुन नबी हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे। इस्लाम धर्मात या दिवशी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जन्म झाला होता। त्यांचा जन्म 12 रबीउल अव्वल रोजी झाला होता, म्हणून या दिवसाला 12 वफात असेही म्हणतात। हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे जगाला गुण, शांती, प्रेम आणि मानवताचा संदेश दिला। त्यांनी सांगितलं की सर्व माणसं समान आहेत। हा सण आपल्याला शिकवतो की धर्म कोणताही असो, मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे। आपण सर्वांनी मिळून जुळून प्रेमाने राहावे, हेच हा सणाचे खरे उद्देश आहे। शेवटी एवढाच म्हणणार की हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या शिकवणीचा आपण सर्वांनी आदर करावा। आपण सर्वांना ईद-ए-मिलादुन नबीची खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री रोहित देशपांडे यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या कालातील शिकवणीचा उल्लेख करताना दयाळूपणा, इतरांचा आदर आणि मानव सेवा या मूल्यांचे आपल्या जीवनात आचरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी या मूल्यांचा संबंध मुकुल माधव विद्यालयाच्या सर्व्हिस टू मॅनकाइंड, मानव सेवा या ब्रीदवाक्याशी जोडत प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणारे आणि सर्वांना
समानतेने स्वीकारणारे वातावरण निर्माण करणे ही विद्यालयाची बांधिलकी असल्याचं सांगितलंय. व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतुप्रकाश छाबरिया यांनी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यालयात सर्वसमावेशकता, एकोपा आणि सामाजिक सलोखा यांची भावना जपली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. धर्म, भाषा किंवा पार्श्वभूमीतील विविधतेपलीकडे जाऊन आपण सर्व एक आहोत आणि मानवता हीच आपली खरी ओळख आहे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमातून प्रत्येक धर्माचा खरा संदेश हा मानवता, करुणा, शांतता आणि इतरांची सेवा हाच असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. हीच मूल्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वात रुजवण्याचा प्रयत्न मुकुल माधव विद्यालय सातत्याने करीत आहे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.